आदित्य ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेलच, पण आता हिंगोलीतनं एक महत्त्वाची अपडेट हाती येते। आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। हिंगोली नगरपालिका निवडणुकीमधील ही घटना आहे, आज सकाळची घटना आहे आणि या संदर्भात हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संतोष बांगर हे सकाळी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते। त्याच वेळेस तिथे एक महिला आली होती। त्या महिलेला मतदान नेमकं कसं करायचं या संदर्भात संतोष बांगर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोरच मतदान केंद्रावरच काही माहिती दिली। हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आणि संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप झाला। यावेळेस मतदान केंद्रावर अनेक मतदान कर्मचारी उपस्थित होते, मात्र त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला कोणताही आक्षेप घेतला नाही। हा व्हिडिओ प्रकाशित झाला, व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। आता पुढची कारवाई काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। शिवसेनेचे आमदार आहेत संतोष बांगर आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। आदर्श आचारसंहितेचं पालन करत असताना लोकप्रतिनिधींना काही गोष्टींचं पालन करायचं असतं, मात्र आमदार संतोष बांगर यांनी निवडणुकीसाठी जाताना मतदान करत असताना मतदान केंद्रावर जे कृत्य केलं ते गोपनीयतेचा भंग करणारं होतं, असं निवडणूक आयोगाचं आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे त्यांनी हा गुन्हा दाखल केलाय। आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत आहेत या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी। श्रीधर, या गुन्ह्यासंदर्भात जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात, याच्या संदर्भातली काय आणखीन माहिती देऊ शकता? सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारामध्ये मतदान केंद्रावर या ठिकाणी एका महिलेला मतदान असं करा म्हणून या ठिकाणी जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि या संदर्भामध्ये जे आहे ते उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते मागवून यावर जी काही कारवाई होईल ती कारवाई करण्यात येईल असं सांगितलं होतं आणि यानंतर आता शहर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आलेली आहे। संतोष बांगर यांची या संदर्भातली काही प्रतिक्रिया कळू शकली आहे? सध्या तर संतोष बांगर यांची प्रतिक्रिया मिळाली नाही। धन्यवाद श्रीधर, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाकडून।